तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि अनेक गर्भवती महिलांच्या मनात प्रश्न निर्माण करणारा आहे। तो म्हणजे गर्भवती महिलांनी हरतालिकेची पूजा करावी का, व्रत करावे का, उपवास करावा का आणि पूजा करावी का, ती नेमकी कशी करावी। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर आता आपण पाहणार आहे गर्भवती महिलांनी पूजा करावी का। हरतालिका तीज हा माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भक्तीशी जोडलेला अत्यंत श्रद्धेचा दिवस आहे। या दिवशी अनेक महिला मनोभावाने पूजा करतात, व्रत करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात। पण एखादी गर्भवती महिला असेल तर तिची परिस्थिती थोडी वेगळी असते, कारण तिच्या शरीरामध्ये तिच्या सोबत तिच्या बाळाचीही काळजी असते। त्यामुळे गर्भावस्थेत कोणतेही कठीण व्रत किंवा निर्जळी उपवास करण्यापूर्वी स्वतःची महत्त्वाची काळजी आहे। सर्वात गोष्ट म्हणजे आई बाळाची आरोग्याची काळजी घ्यावी लागते। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रद्धा आणि आरोग्य या दोन्ही गोष्टीचा समतोल कसा साधता येईल हे समजून घेणार आहे। सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगते, गर्भवती महिलेने हरतालिकेच्या व्रताच्या नावाखाली स्वतःला त्रास करून घेऊ नये। विशेष काळजी म्हणजे निर्जला उपवास हा दिवसभर करावा लागतो। पाणीही न घेणे, अनेक तास अन्न पाणी न घेता राहणे, शक्यतो येईपर्यंत उपवास करणे हे गर्भावस्थेत योग्य। गर्भावस्थेत शरीराला अतिरिक्त पोषण, पाणी, ऊर्जा आवश्यक असते, त्यामुळे उपवास करायचा नाही। किती वेळा करायचा, आहारामध्ये कोणते पदार्थ घ्यायचे, महिलेची गर्भाशयाची स्थिती पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याने अधिक सुरक्षित आहे। म्हणून गर्भवती महिलांनी सर्वप्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। आता प्रश्न येतो, मग गर्भवती महिलेने हरतालिकेची पूजा करायची की नाही। असं अजिबात नाही। पूजा आणि उपवास या दोन्ही गोष्टी आहेत। जर डॉक्टरांनी उपवास करण्यास सक्त मनाई केली असेल तर उपवास न करता यावा। मनोभावाने भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करू शकते। म्हणून गर्भवती महिलेला हरतालिकेच्या दिवशी पूजा करायची असेल तर तिने शांतपणे आपल्या क्षमतेनुसार आणि घरातील सदस्यांच्या मदतीने पूजा करू शकते। आपण पाहूया गर्भवती महिलांनी हरतालिकेच्या दिवशी पूजा कशी करावी। सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार स्नान करून कपडे स्वच्छ घालावेत। जास्त वेळ उभे राहणे, खूप थकवा येणे किंवा घरातील सर्व कामं स्वतः करणे टाळावे। गर्भावस्थेमध्ये शरीरावर जास्त ताण पडू नये याची काळजी घ्यावी। पूजेसाठी एका स्वच्छ जागेवर भगवान शिव आणि माता पार्वतीची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी। पूजेमध्ये आवश्यक असलेले साहित्य आपल्या घराच्या परंपरेनुसार ठेवू शकता। शिवलिंग असेल तर त्याची साधी पूजा करू शकता आणि बेलपत्र, फुले, अक्षता, चंदन, धूप, दीप, नैवेद्य आणि श्रद्धेनुसार अर्पण करू शकता। माता पार्वतीला हळद, कुंकू, फुले आणि इतर सौभाग्याचे साहित्य अर्पण करू शकता। पण इथेही एक महत्त्वाची गोष्ट आहे, गर्भवती महिलेनी पूजेसाठी बराच वेळ जमिनीवर बसणे, वारंवार उठणे, उभे राहणे टाळावे। जशी सोय असेल तशी खुर्चीवर बसून किंवा आरामदायी पद्धतीने पूजा करता येते। घरातील एखाद्या व्यक्तीची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका, कारण पूजेसाठी स्वतःला त्रास देण्याची आवश्यकता नाही। आता आपण येतो या विषयावरील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, गर्भवती महिलेने हरतालिकेचा उपवास का करावा। याचे उत्तर सर्व महिलांनी लागू शकते। प्रत्येक गर्भावस्था वेगळी असते। काही महिलांची गर्भावस्था अगदी सुरळीत असते, तर काही महिलांना अशक्तपणा, उलट्या, चक्कर, रक्तदाब, साखरेचे संबंधित रक्तदाबाचे प्रश्न किंवा अशा अडचणी असू शकतात। त्यामुळे गर्भवती महिलांनी पारंपरिक पद्धतीचा कडक उपवास न करता निर्जला उपवास करण्याचा निर्णय स्वतःहून घेऊ नये। डॉक्टरांनी उपवास करू नका असे सांगितले तर उपवास करू नये ही गोष्ट महत्त्वाची आहे। आपण श्रद्धा ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, पण त्याचबरोबर देवाने दिलेल्या शरीराची काळजी पण घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी आईला पुरेसे पोषण, द्रव पदार्थ मिळणे आवश्यक असते। त्यामुळे दीर्घकाळ अन्न पाणी टाळण्याचा निर्णय डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय घेऊ नये। जर डॉक्टरांनी उपवास न करण्याचा सल्ला दिला असेल तर मनात अपराधीपणा ठेवू नये। मी उपवास केला नाही आणि माझी पूजा अपूर्ण झाली असे समजू नका। तुम्ही उपवास न करता भगवान शिव पार्वतीचे नामस्मरण करू शकता। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता। माता पार्वतीची
प्रार्थना करू शकता, हरतालिकेची कथा ऐकू शकता. घरातील इतर महिला पूजा करत असतील तर त्यांच्या पूजेमध्ये सहभागी होऊ शकता आणि सर्व महत्त्वाचे म्हणजे मनापासून प्रार्थना करू शकता. हे देखील भक्तीच आहे. आता काही गर्भवती महिला म्हणतील की आमच्या घरामध्ये हरतालिकेला उपवास करण्याची परंपरा आहे. आम्ही लहानपणापासून पाहत आहोत आणि आम्ही काय करायचे. अशा वेळेस आदर ठेवूनही आरोग्याला प्राधान्य देता येते. घरातील मोठ्या व्यक्तीशी बोला, डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर उपवास करणे योग्य नसेल तर त्याऐवजी सात्विक आहार घेऊन देवाचे स्मरण करून पूजा करून व्रताची भावना जपू शकतो. व्रत म्हणजे अन्न पाणी सोडणे नाही. व्रत म्हणजे मनाला चांगल्या विचारांचे वळवण, देवाचे स्मरण, संयम ठेवणे आणि श्रद्धेने प्रार्थना करणे अशीही त्याची व्यापक भावना आपण घेऊ शकतो. म्हणून गर्भवती महिलांनी स्वतःला त्रास न करता भक्ती करावी. आता पूजा करताना काय काळजी घ्यायची ते पाहूया. पहिली गोष्ट, खूप वेळ उभं राहू नका. दुसरी गोष्ट, जास्त जड उचलू नका. तिसरी, पूजेची तयारी करण्यासाठी सतत खाली वाकणे किंवा वारंवार उठणे बसणे टाळा. घरातील सदस्यांची मदत घ्या. चक्कर येत असतील तर, खूप अशक्य वाटत असेल तर, मळमळ वाटत असेल तर, तब्येतीकडे तर पूजा थांबून विश्रांती घ्या. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा संपर्क घ्या. आज व्रत आहे म्हणून काहीही झाले तरी सहन करायचे असं हट्ट करू नका. तुमच्या बाळाचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे. आता काही जणी विचारतात, मग गर्भवती महिलांनी हरतालिकेच्या दिवशी काय खावे. याबाबत एकच आहार सर्वांसाठी योग्य असेल. डॉक्टरांच्या आहार तज्ज्ञांनी गर्भावस्थेसाठी जो आहार सांगितला आहे तोच प्राधान्याने घ्यावे. उपवास असेल तर नियमित आणि संतुलित आहार घ्या. पुरेसे पाणी घ्या. फळे किंवा दूध, पौष्टिक पदार्थ डॉक्टरांना सांगितल्याशिवाय आहारात घेऊ शकता. आज व्रत आहे म्हणून दिवसभर उपाशी राहून रात्रभर खाणे टाळावे. आधीपासून काही वैद्यकीय अडचणी असतील तर स्वतःहून आहारामध्ये मोठा बदल करू नये. गर्भवती महिलांनी हरतालिकेची पूजा कथा ऐकावी का? श्रद्धेने ऐकायची असेल तर ऐकू शकता. ऐकण्यासाठी उपवास करणे आवश्यक नाही. तुम्ही आरामात बसून किंवा विश्रांती घेत कथा ऐकू शकता. नामस्मरण करू शकता. भजन करू शकता. भजन ऐकू शकता. शिव पार्वतीचे ध्यान करू शकता. स्वतःला त्रास देण्याची आवश्यकता नाही. आणि गर्भवती महिलांनी गर्भवती असल्यामुळे पूजा करण्याची इच्छा असेल तर पूजा करू शकता. पण पूजेपेक्षा जास्त महत्त्वाची तब्येत आहे. आवश्यक असेल तर पाणी घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांच्या आहारामध्ये व्रतामध्ये बदल करू नका. कारण धार्मिक श्रद्धा जपताना आरोग्याची काळजीही तितकीच महत्त्वाची असते. गर्भवती भगिनींनो, तुम्ही एक नवीन जीव आपल्या उदरात वाढवत आहात. स्वतःमध्येच एक मोठी सुंदर जबाबदारी आहे. गर्भवती महिलांनी घाबरू नये आणि अपराधही वाटून घेऊ नये. उपवास न करता पूजा करता येते. उपवास न करता नामस्मरण करता येते. उपवास न करता हरतालिकेची कथा ऐकता येते. उपवास न करता मनापासून देवाकडे प्रार्थना पण करता येते. तुमच्या श्रद्धेला महत्त्व द्या आणि आरोग्याची तडजोड करून घ्या. भगवान शिव आणि माता पार्वती कृपा हे सर्व भरवती माता यांच्या बाळावर राहो. प्रत्येक आईला सुखरूप आणि निरोगी प्रसूती लाभो. प्रत्येक घरामध्ये सुख, शांती आणि आनंद नाचो हीच मनापासून प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कुटुंबातील सर्व अनोळखी महिलांना हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशा सुंदर भक्तिमय विषयासोबत.